अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 8 नगरपालिकांसाठी मतदान पार पडलं. आता आपण आहोत राहता येथील नगरपालिका कार्यालयाच्या तेथे आणि याच नगरपालिका कार्यालयामध्ये 3ऱ्या मजल्यावर स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी राज्य राखीव दल तसेच पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आहे. त्यासोबत सीसीटीव्ही देखील लावण्यात आलेली आहे. खरं तर या नगरपालिकेकडे 15 दिवसाचं स्टोरेज कॅपॅसिटी जी होती DVRची होती, मात्र ती आता वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे महिनाभराचं फुटेज जे आहे ते आता रेकॉर्ड मेंटेन करता येणार आहे. आपल्यासोबत काही उमेदवार आहेत जे रोज या ठिकाणी किमान पाहणीला येतात किंवा रात्री देखील हजर असतात. आपल्यासोबत आज विजय मुगले. तुम्ही उमेदवारी केली, काय धाकधूक आहे? कारण मतमोजणी पुढे ढकलल्यामुळं आता 21 पर्यंत तुम्हाला वाट पाहावं लागते. खऱ्या अर्थाने ना 3 डिसेंबरलाच 2 डिसेंबरला मतदान पार पडलं. 3 डिसेंबरलाच निकाल व्हायला पाहिजे नव्हता. परंतु निकालाची तारीख जी लांबणीवर गेली, 21 डिसेंबरला जो निकाल लागणार आहे, त्याच्यामुळं आमचे जे उमेदवार आहेत, त्याच्यानंतर आमचे प्रतिनिधी आहेत, गावातले, राहत्या शहरातले बरेचसे काही उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी इतका कडक पहारा आहे का निवडणूक आयोगाने परमिशन दिलेली आहे का जो स्टोरेज रूम आहेत तिथं झोपण्याकरता आमचे प्रतिनिधी राहतात, काही उमेदवार राहतात, आम्ही स्वतः असतो. कारण का कडक पहारा देण्याचं कारण असं आहे की ह्या राहता नगरपालिकेमध्ये निवडणूक चालू असताना त्यावेळेला अनेक प्रभागातले काही असेल, 6 नंबर प्रभाग असेल, 7 नंबर असेल, त्या नंबर 4 नंबरचा असेल, 2 नंबर असेल, तर इथलचे अचानक कुठल्याही उमेदवारांना पूर्व सूचना न देता त्या पॅटर्नचे सील वगैरे करून मशिनी खराब आहे असं सांगून ते चेंज करण्यात आलं असतं. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला काही उमेदवारांच्या लक्षात आली ही घटना, तर इथं खूप मोठा गदारोळ झाला. याच्यामुळं संशयांच्या धागेदोऱ्यामध्ये ही पालिका आढळलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही कडक पहारा देतो. त्याच्यानंतर आमची शेकोटी असते, इथं बरेचसे आम्ही जवळजवळ 15-20 जण असतो पहारा देण्याकरता. म्हणजे पोलीस रात्री देखील तुम्ही या परिसरात असतात. आता तर तिथे राज्य राखीव दल आहे, सीसीटीव्ही आहे, आता स्टोरेज देखील वाढवलंय. पूर्वी 15 दिवसाचं होतं. मग हा, काय storage पण वाढवलं. प्रशासनावर काय विश्वास वाटतो? नाही, प्रशासनावर विश्वास आहेत, पण राजकीय नेत्यांवर आम्हाला विश्वास नाही. प्रशासनावर विश्वास आहेत, पण प्रशासनाला शेवट राजकीय दबाव जर आला, मंत्री महोदयांचा जर मोठा दबाव आला, जर काही यंत्रणा झाली, शासकीय यंत्रणा सगळी त्यांची, महसूल खातं त्यांचं आहे, निवडणूक आयोग त्यांचं आहे, परंतु कायदे कडक आहे, कायदे चालवणारे हात वेगळे. त्याच्यामुळे आम्ही संशयाच्या भोऱ्यामध्ये आहेत का बाबा हे काही बदल करू शकता. शंका आहे, कुशंका आहे. त्यामुळे पहारा जो आहे, हे सगळे उमेदवार जे आहेत किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी नगरपालिका कार्यालयाच्या आसपास देत आहेत. कारण स्ट्रॉंग रूम जो आहे तो याच ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आहे. तरी पण काही प्रमाणामध्ये शंका जी आहे ती अद्यापही कायम आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.